गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या फुल रिव्हिजनची जी काही आपण मालिका केलेली आहे हिच्यामध्ये अभ्यासामध्ये तुम्हाला आतापर्यंत आपण गणिताचे स्वतंत्र विभाग दिले आणि त्यामध्ये आकृत्यांचे प्रश्न, गणितांच्या सूत्रांचे प्रश्न सगळे घेतले आणि या प्रकारात आपण 60 मिनिटात 50 प्रश्न म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अधिकाधिक वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव व्हावा यासाठी एका तासामध्ये 50 प्रश्न, 60 मिनिटात 50 प्रश्न बघू, त्यांचं स्पष्टीकरण समजावून घेऊ. स्पष्टीकरणामध्ये जिथं तुम्हाला अतिरिक्त माहिती देण्याची गरज आहे तो सुद्धा मी प्रयत्न करीन तुम्हाला देण्याचा, म्हणजे त्यातला अवघड घटक तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल याची आपण काळजी घेऊ. ठीक आहे, 2 टप्प्यांमध्ये आपण हे घेणार आहोत. पहिल्या टप्प्यात 25 प्रश्न घेऊ, त्या प्रश्नांवर चर्चा आणि तुम्हालाही सोडवायला वेळ देईल. रिव्हिजन जरी असेल तरी तुम्ही वही आणि पेन जवळ ठेवा, त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न सोडून बघा, पॉज करा. परीक्षा जवळ आलेले प्रश्न तुम्हाला यायला हवेत. आतापर्यंत आपण भरपूर सराव घेतलाय. आज हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात, समजा ज्या दिवशी पब्लिश झालाय 490च्या वरती व्हिडिओ आपले झालेले आहेत. ठीक आहे, आणि सर्व तुमच्या उपयोगाचे आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये 25 प्रश्नांमध्ये आपण स्पष्टीकरणासह घेऊ, त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 25 प्रश्न घेऊ. असे दोनही मिळून आपण 50 प्रश्न घेणार आहोत. आणि या सगळ्या याच्यामध्ये अपूर्णांकावरचे प्रश्न आहेत, संख्यांवरचे आहेत, सरासरी आहे, त्यानंतर परीक्षेत येणारे चित्रालेख आहे, माहिती लेख आहे. प्रत्येक याच्यावर किमान एक प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला अशाच प्रकारचा आणखी एक आपण घेणार आहोत आणि बुद्धिमत्ता, गणित आणि मराठीचे सुद्धा 50-50 प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, करू सुरुवात. चला, पहिला प्रश्न आपण बघू. पहिला प्रश्न आहे, बघा ही एक संख्या आहे, हिला मी मार्किंग करतो. शतक, हजार, हा 52,34,296 ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल? म्हणजे काय आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हणजे काय? इंग्लिश मधल्या अंकात कशी लिहिणार बघा बरं. आपण लिहून बघू खाली 5 2 3 4 2 9 6 म्हणजे परत अशी झाली 52,34,296 म्हणजे काय? 52,34,296 कुठे आहे? 52,34,296 पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर आहे 1. ठीक आहे, बरोबर. चला पुढचं बघू. त्यानंतर दुसरा प्रश्न, सध्याच्या 100 व 200 रुपयांच्या नोटावर असणारे क्रमांक टिंबटिंब संख्या चिन्हात लिहितात. सध्याच्या याच्यामध्ये असणारे कोणत्या संख्या चिन्हात? शब्द बघा, लिपीत नाहीये. लिपी असतात तर देवनागरी, रोमन आणि हिंदी आला असतं. लिपी कोणत्या आहेत? या 3 ज्या दिल्यात, कोणत्या दिल्यात? देवनागरी ही लिपी आहे. त्याच्यानंतर रोमन ही लिपी आणि त्याला संख्या चिन्ह पण आहेत, देवनागरीतून पण आहेत. हिंदी सुद्धा लिपी आहे आणि त्यातूनही संख्या चिन्ह आहेत. पण त्याने काय विचारलंय? फक्त संख्या चिन्हे. मग आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय लिपी म्हणजे इंग्लिश मधून वापरले जाणार आहे. ठीक आहे, मग याच्यात संख्या चिन्ह विचारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपण वापरतो आणि ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये इंग्लिश ही लिपी वापरली जाते, इंग्लिश मधली अक्षर वापरतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे, पुढे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहेत? बघा, आता आपण बघितलं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती आहेत. किती आहेत तो संख्या चिन्हे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे सांगा, आठवतंय का काही? 9, 10, 100 का 99? 1 ते 100 पर्यंत अंक आपण वापरतो. मग 100 आहेत का? नाही. 99 नाही. 10 नाही. मग बघा बरं किती आहेत, सांगा मला. चला, काय उत्तर येते तुमचं? तुम्हाला माहित असतील तर तुम्ही सांगू शकता. बघा, यामध्ये आपले जे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत हे 10 आहेत. किती आहेत? 10. कोणकोणते? 1 2 3 4 5 6 म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. हाऊ मेनी इंटरनॅशनल लेटर्स आर युज्ड? बरोबर. किती न्यूमरिकल साठी किती अक्षरी संख्या चिन्ह वापरली जातात अंकी? मग ही 10 अंकी संख्या चिन्ह वापरली जातात. ठीक,
पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत, 7.25 लक्ष ही संख्या कशी लिहितात? बघा 7.25 लक्ष. आता इथं बघा, सव्वा म्हणजे काय ते आधी सांगतो, त्याच्यानंतर अर्धा, अर्धा म्हणजे काय आणि पाऊण म्हणजे काय, त्यानंतर दीड म्हणजे काय आणि अडीच म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. बघा इथं सव्वा म्हणजे काय, जर आपण एक भाकर घेतली, तिचे 4 तुकडे केले तर ही पूर्ण एक भाकर झाली आणि यातला जर पाव भाग घेतला, किती भाग घेतला? पाव भाग, तर हा एक पूर्ण आणि चौथा हिस्सा हा झाला सव्वा. म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीचा चौथा हिस्सा तो झाला सव्वा. मग 100 असतील तर 100चे 4 भाग केले, समजा आपल्याकडे 100 रुपये आहे, 100चे 4 भाग केले तर चौथा हिस्सा होतो 25. 25 25 25 25 4 वेळा मिळाला की 100. म्हणजेच 125 जर झाले, 100 आणि 25 मिळवले तर होतात 125. मग इथं सव्वा म्हणजे किती अंकी? अंकी जर म्हटलं तर 25 ला सव्वा म्हणतात. बघा सव्वा 1200 म्हणजे 1200 आणि 25. सव्वा लाख म्हणजे 1 लाख आणि पुन्हा वरचे पाव लाख. बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला बघायचं. आणि अर्धा म्हणजे काय? या एका भाकरीचे 2 भाग घेतले तर अर्धा. अर्धा आपण बघितलेला आहे 1/2. बरोबर, अपूर्णांकाचा जर शिकला असाल तर तुमच्या हे लक्षात आहे अर्धा. मग अंकात जर बघितलं, 100चा अर्धा किती? 50. 100चा अर्धा किती? 50. आले लक्षात? हे झाला अर्धा. पाऊण, पाऊण म्हणजे काय? यातली एक भाकर आहे, हा एक भाग सव्वा, हा भाग अर्धा आणि हा भाग जर घेतला तर 3 भाग झाले. एका याचे 3 भाग म्हणजे पाऊण. किती झाला? पाऊण. मग 100चाच विचार केला तर त्याचे पाऊण होतात 75. ठीक आहे. 1000 असतील तर त्याचे पाऊण 750. बरोबर. पुढे दीड. दीड म्हणजे काय? एक पूर्ण आणि अर्धा. एक पूर्ण आणि अर्धा. मग 100 मध्ये विचार केला तर 150 कसे? 100 आणि अर्धा 50 म्हणजे झाले 150. किती झाले? 150. बरोबर. अडीच म्हणजे 2 पूर्ण, 2 पूर्ण आणि अर्धा, हे झाला अडीच. बघा 2 पूर्ण आणि अर्धा अडीच झाला. 100चा विचार केला तर 2 म्हणजे 100च्या 2 नोटा, 200 आणि अर्धा म्हणजे 50. 250 म्हणजे 250. 250. आले लक्षात? अशा प्रकारे सव्वा म्हणजे 1 आणि 1/4, अर्धा म्हणजे 1 आणि अर्धा, पाऊण म्हणजे 1/3, दीड म्हणजे 1 पूर्ण आणि अर्धा, अडीच म्हणजे 2 पूर्ण आणि अर्धा. समजले? मग आता आपल्याला हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून काढा. गणित असो, बुद्धिमत्ता असो, इंग्लिश असो, कोणत्याही घटकाच्या वेळी वही समोर घेऊन बसा, लिहून काढा. व्हिडिओचा स्पीड वाढून जर गणित बघितल्यास तर उपयोग होणार नाही, तुम्हाला समजणार नाही काही. ठीक आहे. मी आता क्लिअर करतो. प्रश्न बघू. 7.25 लक्ष ही संख्या कशी लिहायची? 7.25 लक्ष, 7 लक्ष आणि सव्वा, 7 लक्ष आणि सव्वा. सव्वा म्हणजे काय? 25. हजाराचा विचार केला तर म्हणजेच 7.25,000. 7 लक्ष 25,000 हे झाले 7.25,000. कुठे बघा? 7 लक्ष 25,000, 7 लक्ष 25,000 हा अंक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. मग आता हे दुसरे काय आहेत? हे काय बघा बरं, हे तर चुकीचाच अंक आहे. हा काय आहे? 75,000 आहे. हा चुकीचा आहे. हे काय आहे? ते 3 सोडले आणि हे झाले. हे 7.5 लक्ष आहेत. हे किती आहेत? 7.5. 7 आणि 50,000, 7.5 लक्ष. हे किती आहेत? 6 लक्ष आणि 75,000 म्हणजे 7.25 लक्ष, 7.25 लाख. समजलं? आपण 4ही पर्याय समजून घेतले. आपला योग्य पर्याय होता 7 लक्ष 25,000 म्हणजे सव्वा. परत लिहून दाखवतो, 7.25 लक्ष किंवा लाख. लाख. ठीक आहे. म्हणजेच 7,25,000. ओके, समजले? ठीक आहे. चलो पुढचं बघू. वरती घेतो. छान गणित आहे पुढचं. तुम्ही झूम करून सुद्धा व्हिडिओ बघू शकता, अक्षर वाचू शकता. 550 अधिक 350 अधिक 500. आता साडे समजून घेऊ. साडे, साडे म्हणजे काय?
आपण आधी बघितलं दीड, दीड बरोबर आहे. दीड म्हणजे किती? 1 आणि अर्धा. म्हणजे हजाराचा विचार केला तर 1000 अधिक 500 जर झाले तर हे झाले 1500. हे किती झाले? 1500. ओके. मग तसंच साडे कधी म्हणायचं बघा? 3.5. आता मी 3500 ही संकल्पना समजून सांगतो. 3 आणि अर्धा, 3 पूर्ण आणि अर्धा. बघा आता हजारात सांगतो. 3000 अधिक 500 हे झाले 3500 म्हणजे झाले 3500. 3500 बरोबर आहे. 3500 हे झाले. मग असा जर साडे होत असेल म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण आणि पुढचा अर्धा, मग 5500 म्हणजेच 5500, 4500 म्हणजेच 4500, 5500 म्हणजे 5500 असं असेल तर हे सगळं लिहून काढा. पुढचं बघू. आपल्याला अंक दिलाय 550. आता मी इथं बेरीज करतो. 550, 550 म्हणजे 550 अधिक 350, 350 अधिक 500 अधिक 500. ठीक आहे. बघा अंक दिसतात, झूम करा. 0 0 0 बेरीज 5 आणि 5 10, एकाला हातचा. पुन्हा 5 आणि 5 10, 10 आणि 4 14, 1400. किती आले गणित? 1400. इथून खाली घेतो, खाली मांडतो, परत मांडतो. 550, 550 अधिक 550 झाले 350, 350, 500 बेरीज 85 0. ठीक आहे. एकाला हातचा. 6 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 1400. उत्तर आहे 1400. ओके, आले लक्षात? ठीक आहे. चल पुढचं बघू. गणित परत लिहून काढा. 6 दशलक्ष ही संख्या अंकात कशी लिहिणार? 6 दश म्हणजे 60 लक्ष. 6 दशलक्ष 60 लक्ष. पहा कुठे आहे? 60 लक्ष 6. 6 6 कुठे आहे? 6 इथे आहे, इथे आहे, इथे आहे. याच्यात नाही, हे चुकलेलं आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये विचार करू. आता हे तर पुढं 6 दशलक्ष म्हटले, हे इथं 70 आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. हे चुकीचं आहे. पुढं त्यानंतर आता इथं बघा, इथं हे आपल्याला 3 सोडले, हे तर 60,000 झाले, हे चुकीचे. मग आपल्याला उरलाय पर्याय हा. आता आपण चेक करू. 60 दशलक्ष आणि 6. बघा बरं असा अंक आहे का? हो हो. 60 लाख. 1 2 3 4 5. 60 दशलक्ष 5. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. किती उत्तर आले? पर्याय क्रमांक 2 आहे 60 दशलक्ष 6. ओके. चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे. बघा यामध्ये दिलेला आहे 6,23,208 या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किमतीसारखी आहे? कोणत्या अंकाची दर्शनी किंमत? ठीक आहे. बघा आता दर्शनी किंमत आपण समजावून घेऊ. ही संख्या दिलेली आपल्याला. हा 32 नंबरचा प्रश्न आहे. 6,23,208 यातील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत ही समान आहे? पहा बरं आता. स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत ज्या स्थानावर अंक आहे, अंक ज्या स्थानावर आहे ती त्याची किंमत. एकक हा इथं आहे. एकक हा काय आहे? हे एककाचं घर आहे. हे दशक आहे, हे हजार आहे, शतक आहे, सॉरी, हे शतक, हे हजार, हे 10,000 आणि हे लक्ष. ठीक आहे. मग आता एकक कुठेही ठेवला तरी त्याची किंमत तीच राहते. 8ची किंमत 8च. 0 दशकाच्या घरात ठेवा, हजाराच्या घरात ठेवा, त्याची किंमत 0च. पण शतकाच्या घरात जर 2 ठेवला तर याची किंमत होते 200. हजाराच्या घरात 3 ठेवला तर याची किंमत होते 3000. 10,000च्या घरात 2 ठेवला तर याची होतील 20,000 आणि लाखाच्या घरात असेल तर 6 लाख.
ही झाली यांची स्थानिक किंमत. स्थानिक म्हणजे ज्या स्थानावर आहे ती किंमत, ही किंमत आहे. मग आता यातल्या कोणत्या स्थानिक अंकाची किंमत तीच राहते? या दोनही अंकांची किंमत तीच राहणार. याची राहणार 8च आणि याची राहणार 0च. कारण शून्याला कुठेही मांडला तरी त्याला स्थानिक किंमत नाही, पण त्याच्या पुढे अंक लिहिला तर त्याचं स्थान निश्चित होतं आणि त्याला किंमत वाढते. म्हणजे काय? उदाहरण सांगतो. 0 असा लिहिला, 0 असा लिहिला 0च, पण याच्या पुढे 1 लिहिला. एकामुळे याचं स्थान एककात गेलं, हा झाला दशक, हा झाला 10. शून्याला स्वतःची किंमत नाही, पण 0 ज्या अंकाच्या पुढे येतो त्यामुळे त्याला स्थानाची निश्चिती होते आणि त्याची किंमत वाढते. ठीक आहे. मग आपला प्रश्न असा होता, तो प्रश्न आपण बघू. काय होता प्रश्न 32 नंबरचा, की कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत स्थानिक किंमत सारखीच आहे. आता याची दर्शनी किंमत आहे 8. 8ची किंमत 8च, शून्याची किंमत 0च. आपला पर्याय होता हा. कारण इथे जर यांची किंमत विचार केला तर 0 0 राहील, पण 2ची किंमत मात्र सारखी होणार नाही. 2ची किंमत 200 होईल आणि 2ची दर्शनी किंमत किती? 2. आणि स्थानावरती गेल्यामुळे स्थानिक किंमत किती? इथे गेल्यामुळं 200. म्हणजे सारखी राहते का? नाही, पण ह्या दोघांची मात्र सारखी राहिली. आलं लक्षात? समजून घ्या. ह्या बाकीच्यांच्या किमती मात्र वाढत जातात. कारण हा 6च्या स्थानावर गेला, 6 लाख होतो. इथं जर विचार केला तर याचा 20,000 होतो. इथं याचा 3 असेल तर 3,000, इथं पुन्हा याचा 200. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय आहे? प्रश्नाचं उत्तर 0 आणि 8. ठीक आहे. पुढचं बघू. बघा, 9,27,000 या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता? प्रश्न काय आहे? 9 लाख, झूम करून बघता येईल तुम्हाला. 9,27,000, 9,27,329 यात सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता? बघा बरं, कोणती सर्वात कमी स्थानिक किंमत? कोणत्या याची कमी असते? हे स्थान कोणतं आहे? एकक. हे कोणतं आहे? दशक. हे कोणतं आहे? शतक. हे हजार, दश हजार आणि हे लक्ष. सगळ्यात कमी किंमत कोणत्या अंकाची असते? कोणत्या स्थानाची असते? पर्याय क्रमांक यामध्ये आहे. बरोबर, सर्वात कमी किंमत असते एककाची. कारण जर दशकात गेला तर याची किंमत होणार आहे 20, याची होईल 300, याची होईल 1000, 7000. मग सर्वात कमी 9. पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. 32चा पर्याय क्रमांक किती आहे? 33चा पर्याय क्रमांक किती आहे? 1. ओके. पुढचं बघू. 38. ओके. 3,82,942 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? खूप छान घटक आहे. बघा काय आहे अंक? 3,82,942. आपण इकडे समजून घेऊ. ठीक आहे. आपल्याला अंक दिलेला आहे 3,82,942. यातील काय सांगितलेलं आहे? यातील अंकाची स्थानिक किंमत. ठीक आहे. आपण प्रश्न चेक करून घेऊ परत एकदा. काय सांगितलंय? 3,82,942 सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. स्थानिक किमतीची बेरीज. ओके. ठीक आहे. बघा बरं, अंक आपण लिहिलेला आहे, याच्या स्थानिक किमतीची बेरीज बघा. आता यांची स्थानिक किंमत किती प्रत्येकाची? 2ची स्थानिक किंमत 2च. याची स्थानिक किंमत 40. याची, बरोबर की नाही? हा दशकाच्या स्थानात आहे ना. हा एकक, हा दशक, हा शतक, हा हजार, दश हजार आणि लक्ष. यांची स्थानिक किंमत वाढत जाणार. याची 2, ह्याची 40, याची 900, याची 2000, याची 80,000. ठीक आहे.
आणि याची 3 लक्ष. बघा बरं, या सगळ्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होणार? 282, 404, 909, 202, 808, 303. अहो तेवढीच राहिली स्थानिक किंमत. या सगळ्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज तेवढीच राहिली. कळलं? कळलं का? आता मी दुसरा फरक सांगतो. हे काय होतं माहिती का? ही स्थानिक किंमत होती, स्थानिक किमतीची बेरीज, किंमत बेरीज. आता याच्या दर्शनी किमतीची बेरीज बघू. दर्शनी म्हणजे काय? जो अंक जसा दिसतो तशीच किंमत. तुम्ही जर आपला स्थानिक आणि दर्शनी किमतीचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, त्यात हे प्रकरण मी अजून स्पष्ट केलेलं आहे. याची दर्शनी किंमत अशी आहे, परत इकडे लिहितो, 3,82,942. याची दर्शनी किंमत जी आहे तीच, तिनाची किंमत 3, 8ची 8. तो कुठे असो त्यांनी काही फरक पडत नाही. मग यांची बेरीज करू. 2 आणि 4 6, 6 आणि 9, 6 आणि 9 15, 15 आणि 2 16, 17, 17 आणि 8 25, 25 आणि 3 28. बघा, या सगळ्यांची बेरीज केली म्हणजे या दर्शनी किंमत याची फक्त 28 आली. किती आली? 28. आणि स्थानिक किमतीची बेरीज केली तर दर्शनी किमतीची बेरीज 28, स्थानिक किमतीची बेरीज तोच अंक. तोच अंक म्हणजे स्थानिक किमतीची बेरीज. समजलं? आता आपण प्रश्न पाहू. इथं प्रश्न होता 34 नंबरचा. त्याच्यात विचारलं होतं या सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे तोच अंक. मग तोच अंक कुठे आहे? हा, इथं आहे. ठीक आहे. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, पुढचं बघू. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? छान प्रश्न आहे. आपण ह्याला पुन्हा स्पष्टीकरणात जाऊ, समजावून घेऊ. 1 ते 100 मध्ये स्थानिक, 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या. प्रश्न होता 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? ठीक आहे. तर आधी 1 ते 100 मध्ये आपण मूळ संख्या बघू. 1 हा जो अंक आहे ना, हा 1 हा मूळ संख्या सुद्धा नाही, मूळ नाही आणि संयुक्त नाही. संयुक्त नाही. ठीक आहे. मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. त्यानंतर 2 ही अशी संख्या आहे जी वर्ग संख्या आणि सम आहे, सम आणि मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्या विषम संख्या आहेत त्या सगळ्या, त्यातल्या बऱ्याचशा मूळ आहेत, तर त्यांची संख्या आहे मूळ संख्यांची 24. एकूण 24 आणि हा 1 मिळून झाला, 2 मिळून झाला 1, 25. मग मूळ संख्या किती झाल्या? 25. 100 मधून 25 वजा करा, किती झाले? 75 उरले. आणि हा 1 वजा करा. 100 मधून 26 वजा केले, 100 मधून 26 वजा केले तर उत्तर राहतं 74. 100 मधून 26 गेले 74. म्हणजेच 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या आहेत 74. किती आहेत? 74. कसं काढलं आपण? त्याच्यातनं 25 मूळ संख्या वजा केल्या आणि 1 ही संख्या कशातच नाही, मूळ पण नाही, संयुक्त नाही, म्हणून 26 वजा केल्या. 1 ते 100 मधून 26 वजा केल्या, 74 उरल्या. या झाल्या संयुक्त संख्या. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या आहेत 74. ओके, मागे जाऊ, प्रश्न बघू. प्रश्न होता 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या. आपण 100 मधून 25 वजा 1 म्हणजे 26 बरोबर 74 उत्तर काढलेलं आहे. किती आलं? 74. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या आहेत 74. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 1 ते 100 मध्ये, हा ठीक आहे, आधी बघू 36चा. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा आलाय? 1 हा अंक किती वेळा आला? आता मी त्यातले अंक सांगतो तुम्हाला. 1 ते 100 मध्ये
100 मध्ये 0 हा अंक किती वेळा आलेला आहे? 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा आलेला आहे बघा बरं. हा 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा आला. त्यानंतर 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा आला आणि 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात. प्रत्येक अंक 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा. बघा आता 2 ते 9 20 किती झाले? 20 वेळा. हा 21 आणि हा झाला 11. आलंय लक्षात? मग अशा पद्धतीने आपण यावर स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे 1 ते 100 अंकांवरील प्रश्न नावाने. तो तुम्ही अवश्य बघा. मागे आहे गणिताच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हा सापडेल. या प्रश्नाचं उत्तर होतं 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. किती वेळा येतो? 21. आणि बाकीचे सगळे अंक 20 वेळा येतात. 11 शून्य मात्र 11 असतो. ठीक आहे. पुढचं बघू. 1 ते 100 पर्यंत एकूण किती वर्गसंख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत एकूण वर्गसंख्या किती? हा प्रश्न सुद्धा खूप छान आहे. आपण इकडे समजावून घेऊ त्याला. प्रश्न काय आहे आपल्याला? 1 ते 100 मध्ये वर्गसंख्या किती? वर्गसंख्या म्हणजे ज्या वर्गात आलेल्या आहेत. 2 चा वर्ग किती आहे? 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. तुमच्या लक्षात येईल, फक्त समजून घ्या. 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49. याचा सुद्धा व्हिडिओ येतोय बघा. 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. आता प्रश्न काय होता? 1 ते 100 मध्ये किती वर्गसंख्या आलेल्या आहेत बघा बरं. इथपर्यंत जर केलं तर मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 8 किती आल्या आणि ती 9. ठीक आहे. आता आपण आपलं उत्तर बघू. प्रश्न बघायचे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. 1 ते 100 मध्ये किती वर्गसंख्या आहेत? किती झाल्या? किती आले उत्तर? 37 किती? 10. किती आलं? 1 ते 100 मध्ये 10. ओके. का आलं सांगा बरं मला का? आणखी एक वर्गसंख्या राहिली होती. कोणती? 1 चा वर्ग किती हो? 1 चा वर्ग 1च. 1 चा वर्ग 1. मग आता पहा मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण वर्गसंख्या झाल्या 10. ठीक आहे. समजले? यासाठी सुद्धा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो बघा. वर्गसंख्यांचा आहे, त्यानंतर आपण घनसंख्यांचाही केलेला आहे व्हिडिओ. ठीक आहे. चला प्रश्न बघू. याचं उत्तर आपण शोधलेलं आहे. 1 ते 100 मध्ये आहे 10. पुढचं बघू. खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? खूप छान प्रश्न आहे आणि सोपा आहे. आपण काढलेले आहेत अशी उत्तर. ठीक आहे. आपण उत्तर काढलेले आहेत. मोठ्यात मोठी संख्या जर करायची असेल तर कोणताही अंक लिहायचा असेल तर आधी समजून घ्या. 1 ते 9 मध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9. मग जर मोठ्यात मोठी संख्या करायची असेल तर 9 चा वापर करा. 1 अंकी असेल तर हा 9 1 अंकी. 2 अंकी असेल तर 2 वेळा 9 वापरा 99. 3 अंकी करायची असेल तर 3 वेळा 9 वापरा 3 अंकी 999. 4 वेळा 9 9 9 9. 5 वेळा पुन्हा परत 9 9 9 9 वापरा. 6 9 9 9 9 9 9. ठीक आहे. 6 झाले. मग अशा प्रकारे आता आपल्याला काय विचारलंय? मोठ्यात मोठी 4 अंकी तुमच्या समोर आहे. बघा बरं आहे का? 9999. त्याच्यानंतर 9998 नाही, 9990 नाही, 1000 नाही. ही लहानात लहान होईल. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 9999. या संख्या आहेत मोठ्यात मोठी मोठी संख्या. ओके. पुढचं बघू. हे पॉज करा, लिहून काढा, अक्षर झूम करून वाचू शकता. 85,165 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास
6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. आधी आपण मोठ्या बघितल्या, आता लहानात लहान संख्या तयार करू. लहानात लहान, ठीक आहे. मग काय आहे, 1 ते 10 मध्ये लहानात लहान संख्या कोणती आहे, 1, कारण 0 घेतला त्याला किंमत नाही. मग आता ह्याच्यापेक्षा 2 अंकी लहान तयार करायची असेल, ही 1 अंकी लहान झाली, 2 अंकी लहान करायची असेल तर 10, 3 अंकी लहान करायची असेल तर 100, 4 अंकी लहान असेल तर एकावरती 4 शून्य द्या 1000, 5 अंकी लहान करायचे असेल तर एकावरती 5 शून्य 4 शून्य द्या, 1 2 3 4 5 झाले. परत 1 अंकी 6 अंकी करायचे असेल तर 1 लिहा आणि त्याच्यावरती 5 शून्य द्या. किती झाले, 4 1 5, किती झाले, 3 सोडले, 1 लाख. म्हणजेच 6 अंकी लहानात लहान संख्या 1 लाख. समजले. आता पुढे बघा, 85,165 मध्ये कोणती संख्या मिळेल, 6 अंकी तयार होईल, ह्याच्यातली मिळवायची आहे. मग आपण 6 अंकी जर तयार करायची ना, मग आपण शोधलेली आहे त्यातनं वजा करू. यातनं 85,165 वजा करा. ही वजाबाकी तुम्ही करा, मी वेळ घालवत नाही, वजाबाकीचं उत्तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे. यातलं 39चं उत्तर आहे 4. हे वजाबाकी तुम्ही केली तरी उत्तर तेवढंच येणार आहे, 14,835, ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, यांनी विचारलं होतं, मिळवलं. आपण 1 लाख ही संख्या 6 अंकी घेतली, त्यातनं 85,165 वजा केले, उत्तर आलं 14,835, ठीक आहे. वजाबाकी तुम्हाला येते असं आपण गृहीत धरले. आणि ह्या लहानात लहान संख्या या लिहून काढा. ओके. पुढे 40वा बघू. मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या यांची बेरीज. एकदम सोपा प्रश्न. मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती. 1 पासून विषम संख्या सुरू केल्या, मोठ्यात मोठी संख्या होते 99, कारण 2 अंकी ना, ही 2 अंकी. त्याच्यानंतर जर घेतला तर 100 येतो, 100 पर्यंत तो होतो 3 अंकी, हा चालणार नाही. मग हा 2 अंकी झाला 99, हा घेतला आणि ही झाली विषम संख्या 99, ही कोणती झाली, विषम. त्यानंतर मोठ्यात मोठी 2 अंकी सम, ती आहे 98 सम. मग या दोघांचा बेरीज करू. 98 अधिक 99, 9 8 17, 1 आला आजचा, 9 9 18 आणि 1 19. किती आलं उत्तर, 197. काय केलं आपण, 1 ते 100 मध्ये विषम संख्या पाहिल्या, त्यातली सगळ्यात मोठी 2 अंकी आहे 99 आणि समसंख्या पाहिल्या, त्यात सगळ्यात आहे त्याच्या खालची. पुढे गेलं की 3 अंकी होतं, त्या दोघांची बेरीज केली. समजले. 40 प्रश्न आपण बघितलेले आहेत, ठीक आहे. ओके. आपल्या समोर एक संख्या आहे इथं दिलेली बघा, 47.0075, ठीक आहे. या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक, 7 हा अंक आणि त्याची स्थानिक किंमत, 7ची इथे एक आलेली आहे आणि इथे एक आलेली, ठीक आहे. 2 ठिकाणी आली, दोन्ही ठिकाणची किंमत वेगळी आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जो आहे हा आहे 7 आणि त्याला असंही म्हणता येईल, त्याच्यावरती हे 4 हे असल्यामुळं दशांश चिन्हाच्या पुढच्या संख्या असल्यामुळे त्याला 7000 असं लिहिता येईल. आपण लिहिलं 7.40 लिहिले, ठीक आहे. 7.40. आता दुसरा 7 इथं आहे, याची जी किंमत आहे ती स्थानिक किंमत अशी आहे 0.007, ठीक आहे. मग याची स्थानिक किंमत अशी आहे आणि एकाची स्थानिक किंमत अशी आहे. हा पूर्णांक आहे आणि हा मात्र दशांश अपूर्णांक आहे, बरोबर. मग आता याची वजाबाकी करायची, फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. फरक म्हणजे काय, वजाबाकी, ठीक आहे. मग आता ह्या 7तून हे असे जात नाहीत, काय करायचं, पूर्णांकात घ्यायचं, याला 6 करू आणि पुढचे 1000चे चिन्ह घेऊ, ठीक आहे. 1000 घेतले म्हणजे हे आपल्याला वजा करायला सोपे जातील. अशी फोड करून घेतली. हा 6 होता, तिकडे 1000 मध्ये ठेवल्यामुळे हा इकडे येणार आहे. आणि आता काय करायचे, थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतो, नेहमीच्या पद्धतीने नाहीये. त्याच्यानंतर याच्यातनं ही जी किंमत आहे ही वजा करायची, ठीक आहे. ओके. 1 2 7, ठीक आहे.
2 शून्य आणि 7. आता वजाबाकी करा. वजाबाकी केली ह्याच्यातनं हातचा घेत जर केले तुम्ही तर हे तुमचे 3 9 9 असे येतील आणि इकडे 6 येतील. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर येईल तुमचं 6.993 ही संख्या आहे ती. तुम्ही हे उत्तर व्हिडिओ पॉज करूनही लिहू शकता, शोधू शकता. ठीक आहे, याचं जे उत्तर आहे ते अशा पद्धतीने आहे. काय होतं याच्यामध्ये, या स्थानिक किमतीचा आणि याच्यातला फरक काढायचा होता. हा होता पूर्णांकातला 7, याला आपण थोडासा वेगळा लिहून घेतला आणि हा दुसरा होता. ठीक आहे, 0.07 असा होता. दोघांची वजाबाकी करताना असं नाही, याला सुद्धा नेहमीप्रमाणे वजाबाकी करता येईल तुम्हाला. हे इकडून आहे ना, याला इकडे हातचा देऊनही करता येईल. मी त्याची फोड करून सांगितलं फक्त वेगळ्याने. ठीक आहे, ओके, चला पुढचं घेऊ. 37वा आहे m भागिले 8 बरोबर 8. ठीक आहे, तर m म्हणजे किती? एकदम सोपं उदाहरण आहे. पदावलीवरती आपण खूप छान 2 भाग केलेले आहेत. त्याच्यात सगळ्या पदावल्या मी समजून 2 नाही 3 भाग आहेत. सगळ्या पदावल्या समजून सांगितलेल्या आहेत. आणि आता जो तुम्ही व्हिडिओ पाहता ह्याच्याच 8 दिवस आधीच तो घटक झालेला आहे. ठीक आहे, काय होतंय बघा, ह्या 8 ने याचं उत्तर 2 पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवतो. सरळ एक आणि उलटा एक. सरळ एक आणि उलटा एक. कसा पहा, हा m इकडे आहे ना, ही पदावली सोडायला. आता तुम्हाला उत्तर जर माहित असतील नसतील कळत तर खालचे उत्तर टाकूनही तुम्हाला एक पद्धतीने काढता येईल. खालचा एक एक अंक टाका आणि भागून पहा. आपण तसं करून बघू. ठीक आहे, खालच्या पद्धतीने आपल्याला m शोधायचा आहे ना. ओके, ठीक आहे, आपण m शोधून घेऊ. थोडा वेळ लागेल पण तुम्हाला उदाहरण कायमचं समजून येईल. इथं त्याने m दिलेला आहे. m म्हणजे पहिला पर्याय घेऊ 1 भागिले 8 बरोबर 8 येईल का? 8 ने 1 ला भाग जाईल का? नाही, म्हणजे हा पर्याय बसतच नाही. त्याच्यानंतर आहे 0 भागिले 8 भागिले काय येईल? 8 येईल का? कोणत्याही संख्येला कोणत्याही शून्याला कोणी भागलं तरी उत्तर 0 येतं. कळलं? हा नियम कधीच विसरायचा नाही. शून्याने कोणत्याही संख्येला भागलं किंवा गुणलं तर उत्तर 0. शून्याच्या जवळ जाल तर 0 व्हाल असं आहे, म्हणून लांब थांबा. ठीक आहे, त्याच्यानंतर 16 पाहू. एमच्या जागेवर 16 टाकून बघू, एक एक पर्याय टाकून बघू. 8 भागिले 7 सॉरी 16 भागिले करावं लागेल. ओके, हा 16 भागिले 8 किती होईल? 8 दुनी 16 म्हणजे 2 येईल. ते हे जमणार नाही, किंमत 8 यायला पाहिजे ना आपल्याला. ओके, आता शेवटचा पर्याय टाकून बघू. हा जो 8 आहे ना, हा एमच्या जागेवर 64 टाकून बघू. 64 भागिले 8 किती येतं? 8 8 64 आलं उत्तर. म्हणजे हा 64च योग्य ठरतो. याचा ऑप्शन नंबर किती आहे? ऑप्शन नंबर 4. आले लक्षात? ओके, 37 ला ऑप्शन नंबर 4 आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीने करून बघू. परत मी इथं ते उदाहरण मांडतो. एक सोपी पद्धत आहे. ठीक आहे, काय करायचे? एका सेकंदात उत्तर येईल, काहीच करावं लागणार नाही. m भागिले 8 इकडची संख्या तिकडे पाठवा. m जो काढायचा आहे तो m इकडे ठेवा आणि हे इकडचे तिकडे जा. इकडं भागिले आहे, तिकडे गेल्यावर गुणिले होतील. 8 गुणिले 8 किती झाले? 64. किती सोपं आहे. जो काढायचा आहे तो एका बाजूला ठेवा, पदावली सोडवा आणि जो काढायचा इकडचा तिकडे जाताना फक्त क्रिया उलट्या करा. ओके, लगेच 64 उत्तर आलं. m बरोबर 64 आणि टाकून बघा 64 याच्यात, ते तर आलेलंच आधीच. 64 टाकलं की गणित येतं. ओके, समजलं? आणखी एक उदाहरण देतो. असंच एक उदाहरण देतो. m भागिले 12 बरोबर 12. m भागिले 12 बरोबर 12. किती सोपं आहे. m बरोबर इकडे काढायचा आहे, तिकडे पाठवा 12. हा इकडचा भागिले तिकडे गेल्या गुणिले करा, गुणिले 12 होईल. 12 गुणिले 12 काय होतो? 12चा वर्ग 144. ओके, 144 म्हणजे 144 टाकून पहा. 144 भागिले 12 करा, उत्तर 12च येणार आहे. अशा पद्धतीने पदावली खूप छान सोडवता येते. ठीक आहे, चला पदावलीचा कॉन्फिडन्स मिळवा. नसेल तर आधीचे 2 भाग बघा, खूप छान समजून सांगितलेले आहे. पुढचं गणित सोपं आहे. 72 भागिले 72 भागिले 9 सॉरी 7272
या उदाहरणात भाजक 1 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? भाजक 1 ने कमी केला, भाजक आहे 8, तो 9, तो 1 ने कमी केला म्हणजे 72 भागिले 72 भागिले 8. किती सोपं आहे, खूप सोपं आहे. याचं उत्तर किती येईल काढून बघा. ओके, चला उत्तर काढून बघायचंय. बघा पुढचं उदाहरण आपल्या आता समोरचं. इथं गणित दिलेलं आहे 7272 भागिले 9. ठीक आहे, या उदाहरणात भाजक 1 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? पहिलं उदाहरण हे दिलेलं आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर भाजक 1 ने कमी करायचा म्हणजे 8. म्हणजे याच्यात 2 उदाहरणं लपलेले आहेत. हे 2 भागाकार आहेत. पहिला भागाकार हा, याचं उत्तर काढून घ्या, नंतर हा, आणि याच्यात कमी केला तर कितीने भागाकार कितीने वाढेल हे सांगितलं. आता आपण एक एक भागाकार करून बघू, थोडक्यात करून सांगतो. ठीक आहे, 72 भागिले 72, सॉरी हे 9 ने भागू, 9 1 हे 9 8 72. ओके, वजाबाकी केली, इथं 0 0. आता हा 7 खाली घेतला, भाग जात नाही म्हणून 0 दिला. परत वरतून 2 खाली घेतले, परत 8 9 8 72 म्हणजे 72. वजाबाकी केली, 0 0. पहिल्याचं उत्तर आलं 808. किती आलं? 808. आता त्यांनी सांगितलंय तुम्ही भाजक 1 ने कमी केल्यावर काय येईल. ठीक आहे, बघा इथं परत लिहितो आणि 8 ने भागायचे, 8 9 72. ठीक आहे, वजाबाकी करा, 0 0. परत हा खाली घ्या, याला 7 ला भाग जात नाही म्हणून 0 द्या. पुन्हा वरचा 2 खाली घ्या. आता परत 8 9 72 म्हणजे वजाबाकी केली, 0 0. याचं उत्तर आलं 909. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्याचं उत्तर आलं 909. त्याने विचारले कमी केल्यानंतर भागाकार कितीने वाढतो, म्हणजे 909 वजा 808 बरोबर. वजाबाकी करा, ह्याच्यातनं 1 इथून गेला, 0 0. परत याच्यातनं 1 गेला, 1 101 ने वाढेल. उत्तर आहे 101. 7272 भागिले 9 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केल्यास भागाकार 101 ने वाढतो. 101 ने काय केलं आपण? पहिला जो भागाकार दिलेला होता 9 भागिले 7272 ला 9 ने भागलं आणि परत भाजक 1 ने कमी करून भागलं. 7272 ला 8 ने भागलं, याचा भागाकार काढला, त्याचा भागाकार काढला, दोघांची वजाबाकी केली, 101 उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात? ओके, म्हणजे काय केलंय, सुरुवातीची उदाहरणं थोडी सोपी होती. आता जे 6वी सराव परीक्षा वाढली त्याच्यात थोडी गुंतागुंत वाढली. म्हणजे एकातच 2 क्रिया द्यायला लागली, एक क्रिया नाहीये. आणि तुम्हाला वाटलं असतं की एकच आहे, नाही. आधीचा भागाकार काढा, मग भाजकने 1 ने कमी करा आणि परत काढा. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण बघू. DL भागिले D भागिले L. ओके, आणि गुणिले X. खूप छान, खूप सोपं उदाहरण आहे. ओके, X ला थोडा वेगळा काढतो, बरोबर किती. D म्हणजे काय? 500. 500 भागिले L 50 गुणिले X म्हणजे 10. ओके, हे सगळे रोमन अंक होते. आपण रोमन संख्या चिन्हांवर 2 भाग केलेले आहेत. पहिला भाग खूप विद्यार्थ्यांनी पाहिलाय, दुसरा भाग बघितलेला नाही, तो बघून घ्या. ठीक आहे, 500 भागिले 50. मग आता 500 ने भागाकार करा, सोपा आहे. 500 भागिले 50 इथं मांडतो उभ्या पद्धतीने. हा 0 गेला, हा 0 गेला, 5 1 5 5 10 50. हे 10, हे 10 आणि हे गुणिले 10 बरोबर काय झालं? 100. जर असं उदाहरण लक्षात आलं नसेल तर परत व्यवस्थित उदाहरण समजून सांगतो. इकडे लिहितो D भागिले L गुणिले X बरोबर किती. D म्हणजे 500 भागिले L म्हणजे 50 गुणिले 10 बरोबर किती. याने याला भागाकार करायचा, इकडं करतो 500 भागिले 50 उभ्या मध्ये या मांडणीत करायची सवय लावा. हा गेला, हा गेला, 5 1 5 5 10 50. ओके, हे 10 उत्तर आलं. गुणिले 10 गुणिले 10 100. पण रोमन चिन्हात काय?
रोमन चिन्हात 100 म्हणजे सी, हे तुम्हाला माहित असायला हवं. हे बघा इथं दिलेलं आहे. म्हणजे उत्तर किती येतंय? उदाहरण लिहून काढा, समजून घ्या. आपण घेतलेलं आहे रोमन चिन्ह. ठीक आहे. 2 मिनिटात रोमन चिन्ह पाहू. 1 ला म्हणतात आय म्हणजे 1, परत 2 ला डबल आय, मग 5 म्हणजे व्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स म्हणजे 10, 2x म्हणजे 20, 3x म्हणजे 30, मग एल म्हणजे काय? एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. ओके. अशा पद्धतीने रोमन चिन्ह आहेत. मग जर असं असेल तर तुम्हाला जर म्हटलं की एम आणि डी किती, एम आणि डी, तर याचा अर्थ या एम डीचा हे 1000 आणि त्याच्या पुढे 500 लिहिलेले असल्यामुळे 500 ऍड करायचे. एम डी झाले 1500. एम डी काय झाले? 1500. मी पहिला भाग समजून सांगत असताना हेच उदाहरण मी डीएम लिहिलं होतं. ते चुकीचं होतं, कारण डीएम असा लिहित नाहीत. डीएम जर लिहिला तर 1000तून 500 मायनस केलं तर 500 होतील. 500 लिहायची गरज नाही, असं लिहावं लागेल. ठीक आहे. ओके. चला, एम डी म्हणजे 1500. पुढे बघू. पुढचं उदाहरण आहे सोपं आहे. 40 नंबरचं गणित आहे. खालीलपैकी सहमूळ संख्यांची नसणारी, सहमूळ संख्याची जोडी नसणारी जोडी कोणती? अशी संख्या जी सहमूळ नाही. सहमूळ म्हणजे काय? त्या संख्येला 1 आणि तीच संख्या यांनी भाग जातो. ठीक आहे. चला, तुम्हाला उत्तर काढायला वेळ देतोय. उत्तर काढायच्या इथं 4 जोड्या दिलेल्या आहेत. एक जोडी त्याच्यामध्ये सहमूळ नाही. ठीक आहे. चला काढून घ्या. बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी आता ही संधी समजून याच्या दोन संकल्पना परत उजळणी करून देतो. ठीक आहे. 2 रिव्हिजन करतो जर लक्षात आलं नसेल तर. सहमूळ संख्या म्हणजे काय? या सहमूळ संख्यांमध्ये तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत. आपण जोडीचा विचार करू आधी. ठीक आहे. जोडीचा विचार. अशी संख्या जोडीमधली तिला तीच संख्या किंवा 1 ने भाग जातो. ठीक आहे. मग अशी जोडी आहे 5 ला 5 नेच भाग जाईल, 6 ला 6 नेच भाग जाईल किंवा 1 ने भाग जाईल. म्हणजे ही सहमूळची जोडी आहे. 5 ला 5 नेच भाग जाईल किंवा 1 ने भाग जाईल. 7 ने भाग जाणार आहे का? नाही. या 6 ने 5 ला भाग जाणार आहे का? नाही. म्हणजे इथं पण त्याच संख्येने भाग जाईल आणि एक संख्येने भाग जाईल. म्हणजे ही पण सहमूळ संख्येची जोडी आहे. पुढे 21 आणि 22 चा विचार करा. 21 ला 1 ने भाग जाईल आणि 21 नेच भाग जाईल. 22 ने भाग जाणार आहे का? नाही जाणार. दुसऱ्या संख्येने दुसऱ्यापैकी कोणी एकमेकीला भागू शकतं का? नाही. मग 22 मध्ये याला 1 ने भाग जाईल आणि 22 नेच भाग जाईल इथं, पण त्याला 21 ने भाग जाईल का? नाही. आता इथं एक राहिलेला फक्त अंक आहे 11 आणि 22. आता तुमच्या समोर उत्तर आलेले आहे. बघा, ह्याला 1 ने भाग जाईल हो आणि 11 ने भाग जाईल हो. इथं 1 ने भाग जाईल आणि 11 ने भाग जाईल. इथं 22 आहेत. ओके. 11 आणि 22. मग आता हे तर झालं, पण 11 ने 22 ला भाग जातो का? हो. 11 दुने 22 म्हणजे ही 11 याला भागू शकते. त्याच्यामुळे या मूळ संख्यांमध्ये जोडीत बसत नाही. कळलं? म्हणजे एक तर जोडी काय, ती संख्या दोघींना एकमेकीला भागू शकत नाहीत अशा पाहिजेत. फक्त 1 ने भाग गेला पाहिजे. या दोघीला एकमेकीला भागू शकत नाही, फक्त 1 ने जातो. या दोघीला एकमेकीला भागू शकत नाही, फक्त 1 ने जातो. आता दुसरी संकल्पना समजावून सांगतो. क्रमगत सहमूळ संख्या, सहमूळ संख्या किंवा क्रमवार. ही संकल्पना अशी आहे, 3 आणि 4 ची जोडी घ्या. कोणती जोडी घ्या? 3 आणि 4 ची जोडी. ही क्रमगत सहमूळ आहे. 3 ने त्याला भाग जायचं नाही, यांनी भाग जायचं नाही, पण त्यांच्यात फरक 1 चा आहे. 4 आणि 5 ची संख्या घ्या. 4 ने 5 ला भाग जायचं नाही, 5 ने 6 ला भाग जायचं नाही, त्यांच्यात फरक 1 चा आहे. 1 चा फरक पाहिजे, भाग नाही पाहिजे. 5 आणि 6 ची संख्या घ्या. बरोबर आहे. 5 आणि 6, 5 आणि 6 घेतल्या तर काय होतंय? 1 चा फरक आहे आणि 5 ने 6 ला भाग जात नाही, 7 ने. अशा पद्धतीने तुम्ही किती लांब पर्यंत गेलात, 128 घेतला, 129 घेतला,
पुढं 129 घेतला, 130 घेतला, म्हणजे क्रमाने येणाऱ्या सगळ्या संख्या एकमेकींच्या सहमूळ क्रमगत सहमूळ असतात. क्रमगत सहमूळ असतात, त्या एकमेकीला भागू शकत नाहीत. अगदी तुम्ही 15 आणि 16 म्हणले तरी त्या एकमेकीला भागू शकत नाही. पण आता पहा, 14 आणि 16 म्हणले तर फरक होतो बरं का. त्याच्यामध्ये दुसरा होता, क्रमगत संख्यांमध्ये एकचा डिफरन्स असणाऱ्या संख्येला क्रमगत सहमूळ संख्या मानतात. समजलं? ओके, चला पुढचं बघू. बघा आपल्या समोर आता पुढचं उदाहरण आहे, 41 उदाहरण. खालीलपैकी असत्य नसलेले विधान. असत्य नसलेले, असत्य नीट बघा, असत्य नसलेले म्हणजे काय हो? सत्य असलेले. काय आहे? सत्य असलेले. मग आपल्याला सत्य विधान शोधायचे. पहिले प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. आता पहा उदाहरण, एक एक विधान पाहू. प्रत्येक आयत हा चौरस असतो. त्याने काय म्हटलं? आयत. हा आयत हा असा चौरस असेल का? चौरसाचे तर चारही बाजू समान पाहिजेत. आहे का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. प्रत्येक चौरस हा आयत असतोच असे नाही. प्रत्येक चौरस हा चौरस असतोच असे नाही. ठीक आहे? म्हणजे प्रत्येक चौरस हा आयत असतोच असे नाही. हे विधान सुद्धा प्रत्येक चौरस हा आयत असतोच नाही. सांगा विधान बरोबर आहे का? हे नाही. नाही, हे सुद्धा नाही. ठीक आहे, सत्य नाही. पुढे, हा आयत असेलच असे नाही. पण प्रत्येक चौकोन हा चौरस असतोच. प्रत्येक चौकोन, आता इथं चौकोन दिलाय, ठीक आहे, हा असा चौकोन जर घेतला आपण, हा असा, तर हा असा तिरपा, हा पण चौकोन, हा चार बाजू आहेत, याला चार कोण आहेत. हा चौरस असतोच का? नाही, हे विधान जुळत नाही. पण प्रत्येक आयत हा चौरस असेलच असे नाही. हा जो आयत आहे दिलेला, हा चौरस होईलच असे नाही. म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्याचं 4 नंबरचं विधान जे आहे ते सत्य आहे. आलं लक्षात? ओके, चला पुढचं बघू. पुढचं उदाहरण खूप सोपं आहे, तुम्हाला सोडवायचंय. तुमच्या समोर व्हिडिओ पॉज करा, उत्तर सोडवा. नसेल तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे? 42 नंबरचं उदाहरण तुम्हाला वेळ देतो. चला, आता हा आकृतीबंध पूर्ण करायचा होता, खूप सोपा होता. हा जो आपण जर झाला फॅन आहे, या फॅनला एकच पात आहे. इथं 0 पाते होते, इथं 1 पात होतं. या फॅनला 2 पाते वाढवले, त्याच्यानंतर या फॅनला 3 पाते वाढवले. आता ह्या फॅनला 4 पाते वाढवावे लागतील. ऑप्शन नंबर 3. ओके, सोपं. आकृतीबंधाचा आपण एक घटक पूर्ण केलेला आहे आणि नवोदयसाठी सुद्धा आपण भरपूर घटक दिले, त्यात हे बघा. ठीक आहे? शिष्यवृत्ती आणि नवोदयचा सिलेबस जवळजवळ सारखा आहे. फक्त नवोदयमध्ये इंग्लिश नाही, इंग्लिश हा घटकच नाही, आणि शिष्यवृत्ती तो आहे. ओके, पुढचं उदाहरण. महेशने फेब्रुवारी 2024 या महिन्यात दररोज 1.25 लिटर प्रमाणे दूध घेतले. 1.25 लिटर, 1.250. ठीक आहे? मार्च महिन्यात, म्हणजे हे फेब्रुवारी मध्ये घेतलं. कधी घेतलं? फेब्रुवारी. ठीक आहे? आणि मार्च महिन्यामध्ये 2 दिवस वगळता त्याने 1.5 लिटर दूध घेतलं. मार्च मध्ये किती असतात? 31 महिना असतो. मग मार्च हे फेब्रुवारी मध्ये किती असतात ते आपण पाहू समजा. पण मार्च मध्ये 31चा महिना असतो, त्याच्यात त्याने 2 दिवस वगळता. आता मार्च मध्ये 2 दिवस वगळून काय केलं? 1.5 लिटर प्रमाणे दूध घेतलं. ठीक आहे? मग आता इथं मार्च मध्ये 31 दिवसापैकी त्यांनी किती घेतलं? 2 दिवस वगळलं, म्हणजे 29 दिवस त्यांनी 1.5 लिटर दूध घेतलं. 1.5 लिटर म्हणजे 750, 1.5 लिटर. ओके, 1.5 लिटर आहे. ठीक आहे? 1.5 लिटर म्हणजे 250. ठीक आहे? 1.5 लिटर म्हणजे 250 प्रतिदिन याप्रमाणे दूध घेतले. जर दुधाचा दर 50 असेल तर महेशने फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे दुधाचे बिल किती द्यायचे? दर दिलाय 50 रुपये लिटर. ठीक आहे? आधी दिवस काढावे लागतील. फेब्रुवारी 2024 आहे. 24 म्हणजे ते लीप वर्ष झालं. लीप वर्ष म्हणजे इथं 29 दिवस येणार आहेत, आणि इथं 31 पैकी त्यांनी 29 दिवस काय केलं? 1.5 लिटर घेतलं. आणि 2 दिवस त्यांनी, त्याच्यातले पण 2 दिवस मार्च मधले काय केलं असणार आहे? 1.25 लिटर घेतलेलं असणार. म्हणजे आता आपल्याकडे 29 आणि 2 31 दिवस 1.25 लिटर आहे.
31 दिवस 1.25 लिटर आहे आणि 29 दिवस 1/2 लिटर आहे. ठीक आहे, ओके. मग आता अशा पद्धतीने करायचं. याचा उत्तर काढा, याचं उत्तर काढा, दोन्हीचं तुम्हाला एकूण लिटर मिळणार आहेत आणि त्या एकूण लिटरला 50 ने गुणा, तुमचं उत्तर येऊन जाईल. बरोबर आहे. दोन्हींचा गुणाकार करा दशांशामध्ये. आधी दशांशात न करताना प्लेन गुणाकार करून घ्या, म्हणजे याचा विचार न करता डायरेक्ट 31 ने त्याला गुणा, याचा विचार न करता करा आणि 50 ने शेवटी त्याला गुणा. हे तुमचं जे उत्तर येईल इथलं दोघांची बेरीज करायची. जे लिटर येणार आहेत या एकूण लिटरला 50 ने गुणायचं. उदाहरण तुम्हीच सोडवायचं. एवढं उत्तर मी तुम्हाला सांगतो. आलेल्या याला जेव्हा तुम्ही 50 ने गुणणार आहात तेव्हा तुमचं जे उत्तर आहे ते 2925. ओके, एवढं येणार आहे. म्हणजे त्या दोन गुणाकार करायला तुम्हाला सांगितले होते, तुम्ही व्हिडिओ मागे घ्या, ते उत्तर काढा, तुमचं उत्तर एवढं झालेलं असेल. ठीक आहे. गुणाकार फक्त मी केला नाही, वेळ जाईल म्हणून. ओके, चला पुढचं उदाहरण बघू. बघा आपल्या समोर 44वा उदाहरण आहे. 20 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. ठीक आहे. हे बघा इथं मी रस्ता काढतोय एक 20 किलोमीटर लांबीचा. इथं सुरुवातीला एक झाड लागलेलं आहे. ओके, आणि शेवटपर्यंत असा, म्हणजे हे दुतर्फा काय 20 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोनही बाजूला. हा शब्द खूप महत्वाचा आहे. दोन्ही बाजूला, दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला लावला. हा रस्ता आहे 20 किलोमीटर, हा रस्ता आहे 20 किलोमीटर, दोन्ही मिळून झाले 40 किलोमीटरचा रस्ता टोटल झाला. हे लक्षात घ्यायचं सगळ्यात आधी. आता आपल्याला गणित करताना 40 विसरावं लागणार नाही. 40 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. 25 मीटर अंतरावरती एक झाड लावले. एक झाड 25 ला. सुरुवात 1 ने होईल, 25 25 25, शेवटी हा एक वाढणार आहे, इथला एक आणि इथला एक वाढणार. हे दोन बाजूला ठेवा, हे दोन झाड बाजूला ठेवा. बरोबर आहे. हे प्लस करायचे बरं का शेवट. आता काय करायचं पहा, एक झाड आहे आपल्याला 25 मीटरला एक झाड आणि त्याने आपल्याला दिलंय किलोमीटर मध्ये लांबी. मग आता आपल्याला हे माहिती आहे 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर आणि त्याने लावलं 25 ला. मग आपण 1000 किलोमीटर मध्ये 1000 मीटर मध्ये काढून घेऊ. 25 भागिले 1000, 25 एक 25, 25 चौक 100, हा वरती 0, 40. एका किलोमीटर मध्ये किती आले झाड? एका किलोमीटर मध्ये 40 झाडे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 40 झाडे. आता किती सोपं झालं पहा. आपल्याकडे 40 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 40. 40 किलोमीटर गुणिले एका किलोमीटर 40 झाड, 40 गुणिले 40 झाड बरोबर 0 0 0 2 0 4 चौक 16, 1600 आणि हे याच्यातले दोन झाड. पहिला नंबर लावले होते, शेवटचे दोन वाढतील की नाही. 1602 झाड. किती झाले? 1600 अधिक 2 म्हणजे आपलं उत्तर आलं 1602 झाडे. समजलं? ओके. काय काय झाले परत सांगतो. 20 किलोमीटर लांबीचा रस्ता होता, एक बाजू, दुतर्फा म्हणल्यामुळे दुसरी बाजू. 20 आणि 20 झाले 40. 25 मीटरवर एक झाड लावलं. 25 मीटरवर एक झाड. मग त्यांनी सांगितलं किती लागतील. हे मीटरवर लावलेलं होतं, अंतर किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 1000 आपण काय केलं, 1000 ला 25 चे किती होतात त्यांनी भागून पाहिलं. 25 एक 25, 25 चौक 100, हा 0, 40 आले. एका किलोमीटर मध्ये 40 झाड, तर 40 किलोमीटर मध्ये किती गुणाकार केला? 40 गुणिले 40 1600 आणि शेवटचा 1 आणि 1 2 वाढला. कारण इथून सुरुवातीपासून लावले तरी शेवटी सोडता येणार नाही, ते प्लस करावं लागतील. ठीक आहे. कारण मध्ये आपण दोरीचे जर तुकडे केले तरी एक तुकडा कमी होतो, पण झाड लावलं, खांब लावला तरी एक एक झाड वाढतं. कारण हे वर्तुळ नाहीये. वर्तुळ असतं तर कमी झालं असतं. ही लेंथ सरळ आहे म्हणून शेवटचे दोन झाड वाढवले. हे उत्तर आलं 1602. आलं लक्षात? ओके. चला, तुम्हाला हा घटक आवडला असेल तर याला लाईक करा. काय होतंय, आपण उदाहरणं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग वाढणार आहे. उदाहरणाच्या ह्याच्यामध्ये आता काय होतंय, उदाहरणं थोडेसे एकमेकात गुंतत चाललेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण करताना थोडा वेळ लागतो. ओके. घटक आवडला असेल तर लाईक करा. आता थांबतो. गुड डे, बाय.